आपल्या अवतीभोवती अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत आणि या सर्व गोष्टी अणूंपासून बनलेल्या आहेत. पण हे अतिसूक्ष्म अणू या आकारात एकमेकांना कसे चिकटून राहतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर हे सर्व या अणूंमधील विविध प्रकारच्या रासायनिक बंधांमुळे घडते आणि आज आपण त्यापैकी एकाबद्दल म्हणजेच सहसंयुज बंधांबद्दल, ज्याला इंग्रजीमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतात, त्याबद्दल बोलणार आहोत. मुळात हे रासायनिक बंध आहेत जिथे अणू एकत्र राहण्यासाठी एकमेकांबरोबर इलेक्ट्रॉनचे संधान म्हणजेच म्युच्युअल शेअरिंग करतात. आयनिक बंधाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की अणू इलेक्ट्रॉन कसे गमावू शकतात आणि इलेक्ट्रॉन कसे मिळवू शकतात, तसेच विरुद्ध प्रभावित होऊन एकमेकांना आकर्षित देखील करू शकतात, एकमेकांना चिकटू शकतात. आज आपण अणू केवळ इलेक्ट्रॉनचे संधान करून कसे एकमेकांना जोडले जाऊ शकतात याची माहिती घेणार आहोत. यासाठी आपण फ्लोरीनच्या रेणूचं उदाहरण पाहूया. फ्लोरीनच्या एका रेणूमध्ये फ्लोरीनचे 2 अणू असतात आणि हे 2 अणू एकमेकांना जोडलेले असतात. आता आपण हे अणू एकमेकांना कसे जोडले गेले आहेत ते पाहूया. ते इलेक्ट्रॉन गमवत आहेत की मिळवत आहेत, की इथे दुसरं काहीतरी घडतंय? चला पाहूया. तर यासाठी आपण फ्लोरीनचा अणुअंक लिहूया, जो आहे 9. याचा अर्थ असा की फ्लोरीनच्या एका उदासीन अणूमध्ये 9 इलेक्ट्रॉन फिरत असतील आणि त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 स्वल्पविराम 7 असेल. म्हणजेच त्याच्या बाह्यतम कवचात 7 इलेक्ट्रॉन आहेत. आता आपण इथे बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन काढूया आणि इथे आपण फक्त बाह्यतम इलेक्ट्रॉन काढणार आहोत, कारण तुम्हाला माहित आहे रासायनिक अभिक्रियेत फक्त बाह्यतम इलेक्ट्रॉन भाग घेतात. अणूंमध्ये फक्त त्यांचीच देवाणघेवाण केली जाते. त्यामुळे सर्वात आतील इलेक्ट्रॉन काढण्याची गरजच नाही. तर बाह्यतम कवचात 7 म्हणून 7 फुल्या. मी इथे इलेक्ट्रॉन फुल्याने दाखवत आहे. त्याचप्रमाणे इथे पण 7 फुल्या. आपल्याला माहित आहे की अणूंना स्थिर व्हायचं असतं. अणूंना नोबल गॅसेस म्हणजेच राजवायूंसारखं स्थिर व्हायचं असतं आणि बहुतेक राजवायूंच्या बाह्यतम कवचात 8 इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे या 2 फ्लोरीनच्या अणूंनाही त्यांच्या बाह्यतम कवचात 8 इलेक्ट्रॉन हवे असतात. सध्या त्यांच्याकडे फक्त 7 आहेत. आता कोणता अणू इलेक्ट्रॉन गमावेल आणि कोणता मिळवेल, की दुसरं काहीतरी घडेल? चला पाहूया. जर या फ्लोरीन अणूला 1 इलेक्ट्रॉन मिळाला तर या अणूकडे 8 इलेक्ट्रॉन असतील, पण याने एक गमावला असेल त्यामुळे याच्याकडे फक्त 6 आहेत. त्यामुळे हा अणू स्थिर होत नाही, बरोबर? जरी हा स्थिर आणि आनंदी असला तरी हा स्थिर होणार नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये अशा प्रकारची देवाणघेवाण होणार नाही. या रेणूमध्ये कोणीही इलेक्ट्रॉन गमावणार नाही किंवा मिळवणार नाही. मग ते एकमेकांना कसे जोडले जातील? तर इथे ते इलेक्ट्रॉनचे संधान म्हणजे शेअरिंग करत आहेत. हे दोन्ही अणू एकमेकांबरोबर एक इलेक्ट्रॉन संधान करत आहेत, काहीसा अशा प्रकारे. तर इथे काय होतंय की या फ्लोरीनचा हा इलेक्ट्रॉन फक्त या फ्लोरीन अणूभोवती फिरत नाही, तर संधान केल्यावर तो दोन्ही फ्लोरीन अणूंच्या भोवती फिरत आहे. त्याचप्रमाणे या फ्लोरीनचा हा इलेक्ट्रॉन फक्त फ्लोरीन अणूभोवती फिरत नाही, तर संधान केल्यावर तो दोन्ही फ्लोरीन अणूंच्या भोवती फिरत आहे. तर मुळात प्रत्येक फ्लोरीनचा एक असे हे 2 संधान केले इलेक्ट्रॉन केवळ यातील एका फ्लोरीन अणूशी बांधलेले नाही, तर ते या दोन्ही फ्लोरीन अणूंच्या भोवती फिरत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यामुळे काय फायदा होतो? पहा, जर तुम्ही फक्त या फ्लोरीनवरती लक्ष केंद्रित केलं तर त्याच्याकडे स्वतःचे 6 इलेक्ट्रॉन आहेत आणि आता हे 2 इलेक्ट्रॉन सुद्धा त्याच्याभोवती फिरत आहेत. त्यामुळे या फ्लोरीन अणूला स्वतःभोवती 6 अधिक 2 इलेक्ट्रॉन असल्याचा अनुभव येतो, म्हणजेच स्वतःभोवती 8 इलेक्ट्रॉन. म्हणूनच त्याला स्थिर आणि आनंदी वाटेल. आणि आता त्याचप्रमाणे जर तुम्ही फक्त या फ्लोरीनवरती लक्ष केंद्रित केलं तर आता त्याच्याकडे स्वतःचे 6 इलेक्ट्रॉन आहेत आणि आता हे 2 संधान केलेले इलेक्ट्रॉन ते सुद्धा त्याच्याभोवती फिरत आहेत. त्यामुळे या फ्लोरीन अणूला स्वतःभोवती 8 इलेक्ट्रॉन 6 अधिक 2 8 इलेक्ट्रॉन असल्याचा अनुभव येतो. त्यामुळे हा स्थिर आहे आणि हा स्वतःला आनंदी समजेल. तर अशा प्रकारे एक इलेक्ट्रॉनचे संधान करून हे दोन्ही अणू त्यांचे अष्टक म्हणजेच ऑक्टेट पूर्ण करू शकतात आणि स्थिर होऊ शकतात. आता मी तुम्हाला संधानाचा भाग आणखी एका उदाहरणाद्वारे समजावून सांगतो. समजा तुम्ही आणि मी श्वानप्रेमी आहोत आणि आपल्याकडे प्रत्येकी 7 कुत्रे आहेत. पण काही कारणास्तव जर आपल्याला प्रत्येकी 8 कुत्र्यांशी खेळायला मिळालं तर आपल्या दोघांनाही आनंद होईल. आता ते कसं काय घडू शकतं? तर त्यासाठी आपण दोघेही एकमेकांबरोबर एक कुत्रा सामायिक म्हणजेच शेअर करू शकतो, काहीसं अशा प्रकारे. पहा, आता हे 2 सामायिक केलेले कुत्रे फक्त माझ्याशी किंवा फक्त तुमच्याशी खेळण्यासाठी बांधले नाही, तर ते आपल्या दोघांबरोबर खेळतील. ठीक आहे. तर आता इथे जर तुम्ही फक्त माझ्यावर लक्ष केंद्रित केलं तर माझ्याकडे 6 कुत्रे आहेत जे फक्त माझ्याशी खेळतील. पण हे 2 सामायिक केलेले कुत्रे माझ्यासाठीही उपलब्ध आहेत, बरोबर? त्यामुळे मला असा अनुभव येतो की माझ्याकडे खेळायला 8 कुत्रे आहेत. 6 अधिक 2 खेळायला 8 कुत्रे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आता त्याचप्रमाणे जर आपण फक्त तुमच्यावर लक्ष केंद्रित केलं तर तुमच्याकडे हे 6 कुत्रे फक्त तुमच्याशी खेळायला आहेत आणि आता हे सामायिक केलेले 2 कुत्रे पण आहेत. याचा अर्थ तुम्ही त्यांच्याशी खेळू शकता. म्हणजे तुम्हालाही 6 आणि 2 मिळून एकूण 8 कुत्र्यांसोबत खेळायला मिळेल आणि तुम्ही खूप आनंदी व्हाल. ठीक आहे. आता अशा प्रकारे आपले कुत्रे सामायिक करून आपण दोघेही आनंदी झालो. आता पहा, जर आपल्याला नेहमी आनंदी राहायचं असेल तर आपल्याला एकत्र राहावं लागेल आणि आपले कुत्रे सामायिक करत राहावे लागतील, बरोबर? इथे मी असं म्हणू शकतो की तुम्ही आणि मी एकमेकांशी बंधाने जोडले गेलो आहोत. फ्लोरीनच्या रेणूमध्येही काहीसं असंच घडत आहे. इथे फ्लोरीनच्या अणूकडे 7 इलेक्ट्रॉन होते
आणि स्थिर होण्यासाठी आणखी एकाची गरज होती. एक इलेक्ट्रॉन मिळवण्यासाठी त्यांना एकमेकांबरोबर एक इलेक्ट्रॉन संधान करावा लागला. ठीक आहे, आणि अशा प्रकारे ते स्थिर झाले. आता पहा, जर त्यांना कायमचे स्थिर राहायचं असेल तर त्यांना एकमेकांना चिकटून राहावं लागेल आणि एकमेकांबरोबर एक एक इलेक्ट्रॉन संधान करत राहावं लागेल. तर अशा प्रकारे या 2 फ्लोरीन अणूंमध्ये रासायनिक बंध तयार होतो आणि आता हा रासायनिक बंध इलेक्ट्रॉनच्या संधानामुळे तयार होत असल्याने आपण याला सहसंयुज बंध म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतो. इथे सह म्हणजे संधान आणि संयुज म्हणजे संयुज इलेक्ट्रॉन, आणि ते संयुज इलेक्ट्रॉनचे संधान केले जात आहे, बरोबर, म्हणून याला सहसंयुज बंध म्हणतात. ठीक आहे, एक शेवटची गोष्ट पहा, इथे सहसंयुज बंध सोप्या पद्धतीने दर्शवण्यासाठी या फुल्या आणि वर्तुळांशिवाय आपण 2 संधान करणाऱ्या अणूंच्या मध्ये एक रेषा काढू शकतो. ती अशी दिसेल. ही एक एकेरी रेषा इलेक्ट्रॉनच्या एका जोडीची किंवा या दोघांमध्ये संधान केलेल्या 2 इलेक्ट्रॉनची माहिती देते. त्यामुळे या 2 इलेक्ट्रॉनच्या जागी एक छोटी रेषा वापरली जाऊ शकते आणि याचा अर्थ असा की या 2 अणूंमध्ये एक एकेरी सहसंयुज बंध आहे. आता ही संकल्पना थोडी अधिक चांगली समजून घेण्यासाठी आणखीन एक उदाहरण पाहूया. यावेळी ऑक्सिजन बद्दल बोलूया, आणि जर मी त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिले तर ते 2 स्वल्पविराम 6 असेल. याचा अर्थ बाह्यतम कवचात 6 इलेक्ट्रॉन आहेत. मी ते काढतो आणि तुम्हाला दाखवतो. तर हा ऑक्सिजनचा अणू आहे आणि इथे 6 फुल्या 6 इलेक्ट्रॉन दर्शवतात. आता पहा, त्याचे अष्टक पूर्ण झाले नाही. त्याच्या बाह्यतम कवचात 8 इलेक्ट्रॉन नाहीत. याचा अर्थ तो स्थिर नाही. आता अष्टक पूर्ण करण्यासाठी तो दुसऱ्या ऑक्सिजनच्या अणूशी इलेक्ट्रॉनचे संधान कसे पूर्ण करू शकतो जेणेकरून त्या दोघांचेही अष्टक पूर्ण होईल. तुम्ही इथे व्हिडिओ थांबू शकता आणि हे शोधण्याचा प्रयत्न करू शकता की या 2 ऑक्सिजन अणूंमध्ये किती इलेक्ट्रॉन संधान केले जाते. जर तुमचा विचार करून झाला असेल तर आपण पुढे पाहूया. असं समजू की तुम्हाला असं वाटलंय की ते 1 इलेक्ट्रॉनचे संधान करते. चला पाहूया, जर असं घडलं तर काय होईल. जर त्या दोघांनी त्यांच्यातील 1 इलेक्ट्रॉन संधान केला तर पहा, या ऑक्सिजन अणूकडे आधी 6 होते आणि आता त्याला इथून 1 इलेक्ट्रॉन मिळेल. याचा अर्थ 6 अधिक 1 7 म्हणजे अष्टक पूर्ण झालं नाही. त्यामुळे फक्त 1 इलेक्ट्रॉन संधान केल्यानं काही फायदा होणार नाही. यावेळी त्यांना त्यांचे 2 इलेक्ट्रॉन एकमेकांबरोबर संधान करावे लागतील, काहीसे अशा प्रकारे. आता तुम्ही पाहू शकता की या ऑक्सिजनकडे 6 इलेक्ट्रॉन होते आणि आता त्याला आणखी 2 मिळाले. याचा अर्थ त्याचे अष्टक पूर्ण झाले आहे. या ऑक्सिजनकडे 8 इलेक्ट्रॉन आहेत. त्याचप्रमाणे या ऑक्सिजनकडे 6 अधिक 2 8 इलेक्ट्रॉन आहेत. त्यामुळे त्याचं देखील अष्टक पूर्ण झालं. तर यावेळी एकमेकांचं अष्टक पूर्ण करण्यासाठी प्रत्येक अणूला एकमेकांबरोबर 2 इलेक्ट्रॉन संधान करावे लागले आणि आता ते दोन्ही स्थिर झाले. तर इथे इलेक्ट्रॉनच्या 2 जोड्या संधान केल्या जात असल्याने ही एक आणि ही एक आपण पाहतो की 2 ऑक्सिजन अणूंमध्ये 2 सहसंयुज बंध आहेत. जर आपल्याला हे सोप्या भाषेत लिहायचं असेल तर आपण म्हणू 2 ऑक्सिजन अणूंमध्ये 2 सहसंयुज बंध आहेत, म्हणजे येथे दुहेरी सहसंयुज बंध आहे. फ्लोरीनच्या वेळी आपण एकेरी सहसंयुज बंध पाहिला होता. आता आणखीन एक उदाहरण पाहूया. यावेळी आपण नायट्रोजन बद्दल बोलूया. तर नायट्रोजनकडे एकूण 7 इलेक्ट्रॉन आहेत. त्यामुळे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 स्वल्पविराम 5 असेल. याचा अर्थ त्याच्या बाह्यतम कवचात 5 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे त्याचं अष्टक अजून पूर्ण झालेलं नाही. आता तुम्ही हा व्हिडिओ थांबू शकता का आणि 2 नायट्रोजन अणूंमध्ये किती इलेक्ट्रॉन संधान केले जातील हे दाखवू शकता का, जेणेकरून त्या दोघांचेही अष्टक पूर्ण होईल. थांबा आणि आधी स्वतः करून पहा. तुमचा प्रयत्न झाला असेल तर आपण पुढे जाऊया. तर इथे माझ्याकडे एक नायट्रोजन अणू आहे आणि मी बाह्यतम कवचात 5 इलेक्ट्रॉन दाखवत आहे आणि इथे माझ्याकडे दुसरा नायट्रोजन अणू आहे. तर पहा, एका नायट्रोजन अणूला आणखी 3 इलेक्ट्रॉनची गरज असल्याने, कारण बाह्यतम कवचात 5 आहेत, 5 अधिक 3 8 होतील, त्यामुळे त्याला आणखी 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून त्याला दुसऱ्या नायट्रोजनशी 3 इलेक्ट्रॉन संधान करणे आवश्यक आहे, काहीसे अशा प्रकारे. आता जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं तर या नायट्रोजनकडे 5 अधिक 3 8 इलेक्ट्रॉन आहेत. त्याचं अष्टक पूर्ण आहे. त्याचप्रमाणे या नायट्रोजनचं अष्टक पण पूर्ण आहे. आता इथे जर आपल्याला सहसंयुज बंधांची संख्या मोजायची असेल तर पहा, इथे एक जोडी संधान केली जात आहे. मला रंग बदलू द्या. इलेक्ट्रॉनची एक जोडी, इलेक्ट्रॉनची दुसरी जोडी, इलेक्ट्रॉनची तिसरी जोडी. तर एकूण 2 नायट्रोजनमध्ये इलेक्ट्रॉनच्या 3 जोड्या संधान केल्या जात आहेत. जेव्हा 2 नायट्रोजन इलेक्ट्रॉन संधान करतात तेव्हा त्यांच्यामध्ये तिहेरी सहसंयुज बंध तयार होतो. ठीक आहे. तर आपण पाहिलं की फ्लोरीनमध्ये एकेरी, ऑक्सिजनमध्ये दुहेरी आणि नायट्रोजनमध्ये तिहेरी सहसंयुज बंध असतो. आता एक शेवटचा प्रश्न, हायड्रोजन इलेक्ट्रॉनचे संधान कसे करतो? आणि हा प्रश्न थोडा वेगळा आहे, कारण हायड्रोजनकडे फक्त 1 इलेक्ट्रॉन आहे आणि तो अष्टक नियमाचे पालन करत नाही. स्थिर होण्यासाठी त्याला बाह्यतम कवचात 8 इलेक्ट्रॉनची गरज नाही, तर त्याऐवजी तो द्विक नियमाचे पालन करतो. म्हणजेच स्थिर होण्यासाठी
त्याच्या बाह्यतम कवचात 2 इलेक्ट्रॉनची गरज असते. आता ही नवीन माहिती तुम्हाला मिळाली. आता तुम्ही हा व्हिडिओ थांबवू शकता का? आणि हायड्रोजन अणू स्थिर होण्यासाठी इलेक्ट्रॉन कसे संधान करतो याचा विचार करू शकता का? आता जर तुम्ही प्रयत्न केला असेल तर याचं उत्तर पाहूया. तर इथे माझ्याकडे एक हायड्रोजन अणू आहे आणि त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे आणि दुसऱ्या हायड्रोजन अणूकडे दुसरा इलेक्ट्रॉन आहे. आता आपल्याला माहित आहे की हायड्रोजनला स्थिर होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर या प्रकरणात हे दोन्ही अणू एकमेकांबरोबर एक एक इलेक्ट्रॉन संधान करतील. काहीसे अशा प्रकारे. पहा, आता या हायड्रोजन अणूकडे त्याचा स्वतःचा एक आणि नंतर संधान केलेल्या एक म्हणजे एकूण 2 इलेक्ट्रॉन झाले आहेत. त्यामुळे हा स्थिर होईल. त्याचं द्विक पूर्ण होईल. त्याचप्रमाणे या हायड्रोजनच्या भोवती 2 इलेक्ट्रॉन असतील. त्यामुळे त्याचं देखील द्विक पूर्ण होईल. आणि अशा प्रकारे ते एका एकेरी सहसंयोजी बंधाने इलेक्ट्रॉनचे संधान करतील. तर इथे आपण लिहू की हायड्रोजनचा दुसऱ्या हायड्रोजनशी एक एकेरी सहसंयोजी बंध आहे आणि अशा प्रकारे निसर्गात H2 तयार होतो. चला आता आपण या व्हिडिओचा सारांश पाहूया. या व्हिडिओमध्ये आपण सहसंयोजी बंधाबद्दल बोललो, जिथे अणू स्थिर होण्यासाठी आणि एकमेकांना जोडले जाण्यासाठी इलेक्ट्रॉनचे संधान करतात. आपण पाहिलं की हे बंध एकेरी किंवा दुहेरी किंवा तिहेरी सहसंयोजी बंध असू शकतात. यामागील मूलभूत तत्व असं की जर अणूला एका इलेक्ट्रॉनची गरज असेल तर त्याला एक इलेक्ट्रॉन संधान करणे आवश्यक आहे. जर त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज असेल तर त्याला 2 इलेक्ट्रॉन संधान करणे आवश्यक आहे. जर त्याला 3ची गरज असेल तर त्याला 3 इलेक्ट्रॉन संधान करणे आवश्यक आहे. आजसाठी इतकंच. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.